कारण बाप सुद्धा महाराज मुलीच्या प्रेमात कुठेतरी हरला जातो. आयुष्यामध्ये जेव्हा बापाची भूमिका निभवायची येते ना महाराज, कितीही श्रीमंत बाप असू द्या, कितीही प्रखड बाप असू द्या, कितीही कठोर बाप असू द्या, पण ज्या दिवशी बापाची भूमिका निभावण्यात येते का त्या दिवशी बाप हरला म्हणून समजा. ऐका ना महाराज, नुकतंच महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार इंदुरीकर महाराज देशमुख यांच्या मुलीचा विवाह झाला महाराज. त्यांच्या साखरपुडा झाल्याच्या नंतर 1 महिना चर्चा होती साखरपुड्याची, आणि आता लग्नाची चर्चा 1 वर्षभर होणार आहे. आमच्यासारखे कथा कीर्तनकार त्या विषयावर प्रत्येक जण बोलणारे. सांगू तुम्हाला, माघलच्या त्यांच्या क्लिप पाहता प्रत्येकाचं मन हेच म्हणणार आहे की महाराजाचं हे बरोबर आहे का हो. महाराज प्रत्येक कीर्तनामध्ये म्हणायचे की लग्न साधे करा, लग्न साधे करा. काही शब्द असे बोलायचे की ते शब्द आम्ही बोलू शकत नाहीत महाराज. इतक्या प्रखर शब्दामध्ये महाराजांचं वक्तव्य असायचं की बाबा लग्न साधे करा, कर्ज करू नका, लग्न साधे करा, असं त्यांचं वाक्य होतं. बसलेली मंडळी, मग त्यांच्यावर वादविवाद निर्माण झालेत आता की महाराज नुसतं बोलले पण महाराज वागले नाही. ज्या वेळेस महाराजांनी मुलीचा विवाह, महाराष्ट्रामध्ये त्या विवाहाची एकच चर्चा आहे की इंदुरीकर महाराजांच्या मुलीच्या विवाहासारखा विवाह महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत कोणीच केला नाही, असं प्रत्येकाचं मत आहे. पण केला हे काही संबंध नाही. पण महाराज याच्या अगोदर म्हणायचे की लग्न साधे करा. फक्त महाराजांना बोलायचं का नुसतं बोलायचंच काम असते का महाराज लोकांचं? मग अंगीकार करायचा नाही का? ज्या वेळेस माणसाला इतकं वागता येते तेव्हा इतकं सांगता येते, मग इतकं सांगितलं आणि इतकं बी वागले नाही, असं का महाराज वागले? सगळ्या महाराष्ट्राच्या समोर हा प्रश्न आहे. प्रत्येकाचे शब्द अशा काही कमेंट आहेत महाराजाला की त्या वाचायला पण वाईट वाटते. मला दिसत नाही, पण मला माझे मित्र कंपनी मदन महाराज हे सांगतात की बाबा इंदुरीकर महाराजांच्या मुलीच्या विवाहाबद्दल ज्या कमेंट आहेत ना त्या आम्हाला वाचू सुद्धा वाटत नाहीत. पण मंडळी, मग बसलेल्या मंडळीला हे कीर्तन आता सध्या यूट्यूबला आहे महाराज. ही जी कथा आहे ही यूट्यूबला जाणार आहे. मग मला सुद्धा कमेंट येऊ शकते, महाराज मग तुमचं काय मत आहे? इंदुरीकर महाराज इतके दिवस जे बोलले त्या विषयावर तुम्ही त्यांच्याकडून बोलाल की आम्ही जे समाज जे बोलायलाय, जे आम्ही बोलायलो की महाराज नुसतं बोलले आणि महाराज वागले नाही, याच्याबद्दल काय बोलाल? याच्यामधून मी मधातून मार्ग काढला महाराज. कारण आम्ही कथा कीर्तनकार या विषयावर बोलणारच आहोत, म्हणून मी बी कशाला थांबू, म्हणून मी सुद्धा याच्यातून मधातून पर्याय काढला. मी सांगू तुम्हाला, समाज समाजाचं काम करणार आहे आणि महाराजानं महाराजाचं काम केलंय. सांगू मंडळी, महाराज आतापर्यंत बोलले तेही खरं आणि समाज बोलायलाय तेही खरं. महाराज तुम्ही 2 टप्प्यात कसं बोलायले हो? ऐकणारे माणसं म्हणत असते नाही का नाही? महाराज तुम्ही 2 टप्प्यावर कसं बोलायले? तुम्हाला एक तर इंदुरीकर महाराजांचीच बाजू घ्यावी लागेल किंवा समाजाचीच बाजू घ्यावी लागेल. याच्यामधून मी मधातून मार्ग काढणार महाराज. समाज कधीच वाईट नसते. समाज कालही चांगला होता, समाज आजही चांगला आहे आणि समाज उद्याही चांगलाच राहणार आहे. आणि जे काही इंदुरीकर महाराज आत्तापर्यंत बोलत गेले तेही खरंच आहे. मग महाराज आम्हाला दुविधा मनस्थिती झाली हो. तुम्ही जे बोलायले याच्यातून मार्ग काय काढा? महाराज आत्तापर्यंत बोलले ते खरंच बोलले, पण ऐका ना, महाराज आजही खरंच बोलले. महाराजाचं आजही मन तेच बोलतंय की लग्न साधे करा. पण ज्या वेळेस इंदुरीकर महाराज बापाच्या भूमिकात आले की नाही, त्यावेळेस इंदुरीकर महाराज हरले महाराज. इंदुरीकर महाराजच नाही, जगातला कुठलाही बाप असू द्या, बापाच्या भूमिकेत आला की तो हरणारच आहे. जिथपर्यंत इंदुरीकर महाराज लग्न साधे करा म्हणले
तीच भूमिका आजपर्यंत इंदुरीकर महाराजाची आहे की लग्न साधेच करायला पाहिजे. उद्याही इंदुरीकर महाराज म्हणू शकतात की लग्न साधेच करा. पण बाप कधीच गरीब नसतो आणि बाप कधीच श्रीमंत नसतो. बाप तो बापच असतो महाराज. तो बाप 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 करी जोडी लेकुराची उडी. बाप करी जोडी लेकुराची उडी. ओ बाप करी जोडी लेकुराची उडी. 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 बाप करी जोडी लेकुराची ओढी. बाप करी जोडी लेकुराची ओढी. हेच कुरवंडी करीत असे आपले कुरवंडे वाहावसे. आपुली कुरवंडी वाळवोनी. आपुली कुरवंडी वाळवोनी. एकाएकी केला मिरासीचा धनी. एकाएकी केला मिरासीचा धनी. एकाएकी केला मिरासीचा धनी. ओ एकाएकी केला मिरासीचा धनी. एकाएकी केला मिरासीचा धनी. एकाएकी केला मिरासीचा धनी. वा वा. कारण बापाचं पात्र एक असं आहे महाराज की बाप ज्या भूमिकेमध्ये बापाचं पात्र आलं तिथे सगळ्या गोष्टी महाराज बाजूला राहतात. म्हणून ते इंदुरीकर महाराज असो की शास्त्रातलं हिमालय असो की राजा जनक असो, ज्या वेळेस बापाची भूमिका येते की नाही तिथं हारावत लागते. इंदुरीकर महाराजाला ट्रोल केल्या चाललंय, पण मंडळी इंदुरीकर महाराजाला ट्रोल करू आपण, पण बापाला ट्रोल करू शकत नाहीत. कारण बापाची पात्र प्रत्येकाच्या जीवनात एक दिवस येणार आहे आणि ज्या दिवशी बापाची भूमिका प्रत्येक व्यक्तीला निभवायची वेळ येईल त्या दिवशी प्रत्येक बाप हरल्या जातो महाराज. मला एवढं सांगायचं आहे. म्हणून महाराजाकडे पाहत असताना महाराज म्हणून बघू नका, तर ज्ञानेश्वरीचे वडील म्हणून पहा. त्या दिवशी आपल्या मनाला काहीच वाटणार नाही. प्रत्येक जणाला ती वेळ येणारच आहे महाराज. म्हणून जी